सुशील अहो सुशील कुमार सावंत ते आता तर बेस्ट फ्रेंड आहे ना अक्षी गंगोटिया राजू त्याचं काय झालं मंडळी मी जस्ट दादर स्टेशनला उतरलो यो यो ऍड्रेस शोधे शोधे इथपर्यंत आलो हे शोधा आपण तर मग गवळी पासून स्वर्ग आलाय पिनकोड 36 बाबू म्हणजे का करताल सा आणि मुंबईला वाचा असं काय करताय यो माहिती का यो माझ्या मित्राचा हो म्हणजे सुशील जाओ वन BHK कसं मुंबईला येऊन कसं गागा वाटतंय हो तुमचा टाइमपास झाला हो पण माझा टाइमपास झाला त्याचं काय बघा काय नवीन बातम्या बघूया भविष्य हो गया भविष्य काय नवीन भविष्य गुरुची अनुकूलता ही तुमची जेनेची बाजू असल्यामुळे तुमचा दिवस आनंदात जाणार आहे वा 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 मित्र मैत्रिणींचा सहवास लाभेल मित्रांचा तर रोजच लागतो तेव्हा एखाद्या सुंदर मैत्रिणींचा सहवास लाभतो कौटुंबिक आनंदात भर देणारी घटना घडेल वा 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 या आनंदाच्या भरात एक गाणं वाजलंच पाहिजे गाणं कोणतं वाजू बापाला नमस्कार केला अरे हो विसरलो आता करता देवाला सांगितलं देवीला नाही देवी माझ्यासाठी देवच आहे बापाला नमस्कार कर करतो हे बापा आज मला एखादी सुंदर मैत्रीण भेटू दे रे येतो सुशील भैया आता कुठे चालला नाट्यावर फिरून येतो जरा जा लवकर ये येऊ गेलो आणि येऊ आलो जा जा जातो का त्यापेक्षा तू थोडा भैयाच बरा तू लवकर तरी आवाज देतो पण हे देणे काय द्यायचं नाही असू दे ओ सुशील कुमार सावंत तू बोल मी ऐकतोय
सांगू माझ्या राजा ती आली भेटली आणि मला म्हणाली अहो जरा इकडे पहा. ती हसली आणि ती हसलो. अरे फक्त हसलाच ना हे असं बोलून माझी हवा काढून होतो का. बरोबर सांग पुढे सांग पुढे काय झालं. ती मला म्हणाली अहो कामाच्या स्टॉपला कोणती बस जाते. मी म्हणालो इथून फक्त 61, 62, 63 सगळ्या बस 67 जातात. किती असेल ना. अरे ती कशी जाते. नंतर ती मला म्हणाली अहो साहेब जरा स्टॉप पर्यंत येता का. मग पुढे जा. मी अरे बाबा आधी ऐकून जर गेला. बरोबर जा सांग पुढे सांग. मी स्टॉप पर्यंत गेलो तशी ती मला म्हणाली अहो साहेब. ती तुला साहेब म्हणाली. आश्चर्य बुवा. साहेब नाही तर का तिच्यासारखी बावळट म्हणणार. पुढे सांग पुढे काय झालं. नंतर ते मला म्हणाले अहो आपलं नाव काय. मी कॉलर ताप करून म्हणालो राजू प्रधान. मग तिने आपलं नाव सांगितलं जुबेदा मोहम्मद अली. रविवारी इथेच भेटा हा. आणि तिने ना पत्ता पण दिला. बघू 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 सांगा नाही बहुतेक तिला. अरे नाही ती विसरली. चांगला कुठं तरी मोल्ला असणार मुंबईला. का का झाला आता. सुशील भैया तू सगळी चेष्टाच वाटते. अरे गाढवा मी अगदी मनापासून सांगतो. या तुला रस्त्यात भेटली बाई तिचं ना गाव तिचं नाव यावरून काय ती कल्पना कर की ती बाई कशी असावी. मला तर चांगली वाटली. एक गाढवा दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग नसतं. आता तू कसलास ना अगदी तसाच. पण तुला कोण वाटते ती बाई कोणी का असे ना पुढच्या रविवारी तिला भेटायला जाऊ नकोस बस झालं. तरी मला वाटलंच होतं. आणि जर माझं ऐकायचं नसेल ना तर तू तुझी सोय दुसरीकडे पाहावं. अरे सुशील भैया अरे राघवला जेव्हा अरे मी तुला कोणती गोष्ट सांगितल्याशिवाय कधी गेले का. अरे गाढवा म्हणूनच पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं. जा आतमध्ये चहा ठेवलाय तो गरम करून घे. मी आडायचंच तू का आता काय झालं. हा असा थंड चहा प्यायची ना वेळ आली मला. हे आता काय मी गरम करून देऊ का तुला. नको रे बाबा. अरे म्हणून तर सांगतोय वहिनीला घेऊन ये. पण नाही आमचा ऐकतो कोण. गाढव मॅड झालास काय झालं. कुणाच्या वहिनीच्या बाता करतोय. अरे माझ्या बहिणीला तुझ्या बायकोला. मूर्खा बायको बोला माझं लग्न झालंय का. अरे म्हणून तर वर्षभर कोपलतोय लग्न कर लग्न कर. नाही तुम्ही हे असेच. बर बर असं होय. मग तुमच्या मागणीचा आम्ही योग्य तो विचार करू. लवकर आता काय झालं. लवकर कर बाबा. आतमध्ये घेऊन जा. तुला नाचाय काय झालं. अरे काय हा आंब्या फणसाचा सीझन आहे का. विसरलोच आज लग्नाचा सीझन आहे का. सावटपणा पुरे झाला. या कुचल आतमध्ये जा. अरे चिठी उडे. जाती बॅग आतमध्ये आणि हो गरम पाणी करून ठेव. आवाज दे मला. एकदम कडक करतो बघा. आम्ही
सुशील मी आलो आहे. पाहिलं मी तुम्हाला. राजू आतमध्ये गेलाय. तू चहा दे, तो घ्या आणि मग अंघोळ करून घ्या. तू मला शेवटची आंघोळी घाल आणि हो मोकला. अरे काय चालवलंयस तू? हे होय, हे ड्रॉइंग काढतोय. तुझ्या माझ्या कंपनीमध्ये याची फार आवश्यकता आहे. अरे त्याच्याबद्दल नाही बोलत मी. अरे तुझ्याबद्दल बोलतोय. गाढवा, तुला मी 16 पत्र पाठवले, एकही उत्तर दिलाच नाही. अरे काय म्हणावं मी तुला? मिस्टर S.R. सावंत म्हणजे सुशील राजाराम सावंत, असिस्टंट इंजिनियर, नॅशनल इंजिनिअरिंग कंपनी, कुर्ला. तू विनाकारण डोकं माझा खाऊ नकोस. अरे मी हेच विचारतो आणि भलतंच तुझं उत्तर. अरे या काय घरच्या पाशील की नाही? तू इंजिनियर झालास म्हणून काय झाला? हा? मला काय म्हणताय का? नाही, या वाऱ्याबरोबर बोलतोय मी. अरे तुला मी सांगतो काय बोलावं मी तुला. सुशील, अरे मी तुझ्याशी बोलतोय. बोला बोला. अरे विनाकारण डोकं खाऊ नकोस तू माझं. आणि हो बघ, तू लग्न करणार आहेस की नाही ते मला सांग. अरे तुझ्या बरोबर पोरं ना 4 पोरं झालेत आणि ती शाळेत सुद्धा जाऊ लागली. तात्या, खूप पोरच ती. वय झालं की शाळेतच जाणार, अजून कुठे जाणार? तू लग्न करणार आहेस की नाही ते मला सांग. आणि हो, मी आता इथे 1 महिनाभर राहणार आहे आणि एक चिपळूला मुलगी पाहिजे आणि ती काकूला सुद्धा सून म्हणून पसंत आहे. फक्त आता तुझा होकार हवा आहे. चल बोल. तात्या, आता मी काय बोलणार? आणि तात्या, मला काय एवढी लग्नाची घाई नाही हा. अरे पण मला झाले मसनात जायची. तू लग्न करणार आहेस की नाही ते मला पहिलं सांग. अरे गाढवा, ही काही जागी खाली काढतोस ते बाजूला ठेव. अरे मी मगाच बसून कोकरतोय, तू माझ्या थोबड्याकडे सुद्धा पाहत नाहीस. त्यात काय पाहणार मी तात्या? हे बघ, तू लहानपणापासून तुझ्या अंगावर चड्डी नव्हती ना. अरे तिथपासून ओळखतो मी तुला. तात्या, खूप कोणत्या जमान्याची गोष्ट सांगता तुम्ही? अरे गाढवा, 25 वर्ष झाली तुला. अरे आमच्या जमान्यात 4 पोरं असतील. तात्या, हो जमाना बदललाय हो. तुमचा संपला, आता आमचा चालू झालाय. असला बोडक्याचा, तुझ्या पाठीवर 4 वेताच्या काठी ओढल्याशिवाय तू शिडीवर येणार नाही. पण काय करणार? अरे माया आडवी येते. तुझा बाप असताना कधी मी तुला 4 बोट लावले नाही. तू एवढा मोठा झाला, मला कोणी सुद्धा सोबत नाही. एवढी माया करता का हो माझ्यावर? हो, गाढव म्हणून, अरे मूर्ख म्हणून माया केली मी तुला. तात्या, बाकी कमाल आहे. असं रागवतं का माझ्यावर? अरे काय झाले? तू मला असं हरभऱ्याच्या झाडावर चढू नको. त्याच्यावर हरवून मी जाणार नाही. तू लग्न करणार आहेस की नाही ते मला सांग. हो तात्या. त्याच्या आई बाबाला भेटतो आणि लग्नाचं बरोबर टाकतो. तात्या, मला एवढी लग्नाची घाई नाही हो. आणि तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? विश्वास मेला गणपतीच्या लढाई. अरे या जगात विश्वासचीच राहिले कुठे? जिकडे तिकडे लपडा, इकडे लपडा, तिकडे लपडा. आणि तुमच्या काळजांवर विश्वास ठेवणार कोण? तुझ्या बरोबर डोळा मारती, त्याच्या बरोबर असते आणि तिसऱ्याच्या कमरेत विलका घालून फिरायला जाते. अरे काळजा, तुमच्यावर विश्वास ठेवणार कोण? हा? चहा घ्या फर्स्ट क्लास. हा. काकी
हो तुलाच काम आहे. हो बरं ते बटर घ्या घेतो का? मग हे तोच घ्या घेतो का? अरे नको रे खाली घ्या. अरे नको तू बनवणार. अरे वा काय बनवणार? खारी खारी तोच खारी तोच खारी. अरे मला चहा सुद्धा पिऊन देत नाही. तात्या तात्या बघ आता तू तोच राहिलाय. बरं अरे हो तात्या चहा झाली शिडी काढा आणून देऊ का? भारतीया हे घरात तू नवीन आहेस का? जा आतमध्ये जा आणि गरम पाणी करून ठेव आणि मला आवाज द्या पहिला. तात्या अंगो आता कसं नामाचं तात्या मला कोण मागा अरे मी नातेवाईना केल्याशिवाय मरणार नाही. चल चल आतमध्ये. अरे या वा भरपूर जणांची नाव घेणार. खर्च वाढलाय ना माझ्याकडे. सुशील कुठला हा वेळा आणून ठेवलाय? खूप वेळ नाही होते पंचप्राण्या माझा तू मला ना भाऊ ना बहीण म्हणून राजूला जवळ गेला. तोही मला आपला देव मानतो. हा राजू माझा आश्रय त्याला मी तर आश्रय दिला म्हणून ज्या स्थितीत दिसतोय तुम्हाला नाहीतर कुठेतरी धुळीकडत फिरला असता अगदी तुटलेल्या पतंगासारखा. ना आई बाबांचा पत्ता ना सगळ्या सोयऱ्यांचा. त्याच्यावर खूप माया वाटतो. तोही माझ्यावर प्रेम करतो. हा राजू माझा आश्रित खरा पण मी आल्याशिवाय अन्नाला स्पर्श सुद्धा करत नाही. अरे काम करतो की गावभर चकाड्या घेत फिरतो? हो जातो ना. माझ्याच एका मित्राच्या फॉर्म मध्ये कामाला जातो. तात्या देवाने मला रक्ताच्या नात्याचा भाऊ नाही दिला पण असा जगावेगळा भाऊ भाऊ गेला मला. सुशील अरे मी आंघोळ करणार आणि कायच्या मजा कशी पाहणार? आंघोळ करून घ्या आणि त्याला बाहेर पाठवा म्हणजे तुमची मजा बघणार नाही तू. ठीक आहे मी जातो आणि बघ नंतर मला उठवा. हा हा ठीक आहे आराम करा नंतर मग जेवायला बोलवतो. हो ठीक आहे.
आता काय मला जगू आणि हो राजूला आतमध्ये पाठवा परत एकदा सांगतोय. हो हो त्या काट्याला पाठवतो नाही तर माझ्या गमत पाठ बसेल. जा राजू जा मला पाणी तो ना हो मग जायचं. अरे राजू सुशील भैया अरे जरा बाजारात जाऊन भाजी वगैरे घेऊन ये. तात्यांना चांगलं जेवण बनवा. होय किती देऊ? ते सगळे दिले तर बरोबर. हा काय का एक 10 रुपये असेल. लवकर ये. सुशील भैया लवकर जातो. हळूहळू येतो. हळूहळू नाही लवकर ये धावत. ठीक आहे, जातो. नाहीतर जाशील कुठच्या तरी मुलीच्या मागे. तुम्हाला समजतच काही नाही. हे, तुला मी सांगला तू समजू नको, समजलं? जा आता. बरं सुशील भैया तात्यांची आंघोळ झाली ना की त्यांना आराम करायला सांग. मी येतो भाजी घेऊन लवकर. हा, ठीक आहे. तात्या हो मी जरा खाली जाऊन येतो ड्रॉइंगचे सामान घेऊन. पण लवकर ये. हो हो तुम्ही आंघोळ करा आणि आराम करा माडीवरती. हा येतो मी लगेच. हा ये. कुंदा बाहेर आहे. कुंदा बाहेर लोकांनी तुला बघितले. हे बघ कुंदा हे माझ्या सुशीलच्या मित्राचं घर आहे माझ्या. तेव्हा बाहेर आहे लवकर आणि त्याच्या घरात शोभा नको. कुंदा बाहेर आहे. काय म्हणतोय मी? हे बघ बाहेर नाही तर माझ्यातला येडा जागा झाला ना आरामखोर तू तशी ऐकणार नाही.
सुस्वागत सुस्वागत. श्री रंग देवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करतो. श्रीराम सेवा मंडळ मुंबई सविनी सहर्ष सादर करीत आहोत कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी तिरंगी नाटक बंद झालेले नाट्याचे. लेखक कमलाकर बोरकर, दिग्दर्शक राजेंद्र रावणांसह राकेश निवळकर आणि श्रीराम सेवा मंडळ मुंबई सविनी सहर्ष सादर करीत आहोत कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी तिरंगी नाटक बंद झालेले नाट्याचे. बंद झालेले नाट्याचे. बंद झालेले नाट्याचे. काय खेळवत वाटलायस तू माझा? मी तुझं चौवात म्हणलाय. हा, मी तुझं चौवात म्हणलाय. मुकाट्याने आधी तशी उठून जा, नाहीतर जीवन पोटात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आज मी तुला मार्केटकडे घेऊनच जाणार. नाही, मी तुझ्या पाया पडते. मला हा मार्ग अरे नको. हट! का 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 आता करतेस? हा? आता करतेस? त्यावेळेला लग्नाला नकार दिला. अगं त्या नाटकात मारण्यापेक्षा माझ्याबरोबर संसार करणं केव्हाही चांगलं होतं ना. पण नाही, त्यावेळी माझा अपमान आणि अपमान केला. अरे तू एवढं लग्न करण्यापेक्षा आत्महत्या केली असती. तू प्रत्येक व्यसनात पारंगत आहेस रे. कोणतं व्यसन नाही तुला हे सांग मला. बाई जुगार दारू मारून सगळ्या व्यसनात पारंगत आहेस तू. येडा रे, येडा 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 येडा. तरी सुद्धा एक मी माणूसच आहे ना. तरी सुद्धा एक मी माणूसच आहे ना. माणूस म्हणून जगतो या जगात. सभ्य माणूस म्हणून जगतो या जगात. बस बस. आता यापुढे एकच निर्णय, एकच निश्चय. तुझ्या जीवनाची राख रांगून करणार. तुझ्या जीवनात चूक नाही. तुला एक लक्षात ठेव, जिथे जिथे तू जाशील ना तिथे तिथे आपण म्हणून समज. ठीक आहे, पण माझाही विषय ऐक. तुझ्या आव्हानाला तोंड द्यायला मी तयार आहे. माझं पुढचं आयुष्य हालाकीत गेलं तरी चालेल, पण मी तुझ्यावर लग्न करणार नाही. बस बस. येडा रे, येडा येडा येडा. स्वीकार मी तुझा. यापुढे लढाई तुझ्या दैवाची आणि माझ्या कारस्थानाची. पाहूया पाहूया कुणाचा विजय होतो आणि कुणाचा पराभव होते. पण तुझा एक लक्षात ठेव, जर का तुझा पराभव झाला तर कुत्र्याच्या मोतीने मरशी कुंदा. अजून मी वेळ गेली नाही का? अजून सुद्धा मी तुझा हातात हात घेण्यासाठी तयार आहे. मला हात घे. मला तुला तोंड सुद्धा बघायचं नाही. चालतो इथून तू. येडा रे, येडा येडा येडा. चालतो चालतो. तू अगं हे घर माझ्या मित्राचं आहे. तेव्हा तू चालते हो इथून. अगं या जगात तुला घर नाही का? कुणाच्या तरी भावपाशात आधार घेशील ना तेव्हा तुला कोणत्या तरी घराचा लाभ होईल. पण मी ते काही दिवसात उद्ध्वस्त करून टाकेल. अरे नीट चांगला कसला उलट्या काय झालीस तू? वेडा कुठला? वेडा नाही, वेडा नाही, येडा 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 येडा. पण तू मला येडा बनवलं तुझ्या या सुंदर मनोशी देहानं. आणि मी तुझ्यावर येण्यासारखाच वागणार आहे. तेव्हा तू चालती हो इथून. नाही, तू जाईल पण
काही जास्त काय बोललास ना तर मी आरडाओरडा करून माणसांना गोळा करेन ना इथे. म्हणजे तू इथून जाणार नाहीस तर नाही. प्रथम तू इथून जा, मगच मी जाईन. रामखोर, तू कशी ऐकणार नाहीस? अरे पराग, तू केव्हा आलास? अरे आता चालू. आणि का? अरे निघालोच होतो. असा लगेच निघाला सुद्धा? अरे घरात कोणीच नाही, जात होतो. कोणीच नाही म्हणजे? तात्या आहे की घरी? तात्या? अरे तात्या केव्हा आले? अरे ते सकाळीच आले. हो का? बरं, तात्या येण्याचं अचानक कारण? अरे त्यांना तर माझ्या लग्नाची घाई लागली. गावावरून सारखे पत्र पाठवत होते, हे काही पत्राचं उत्तर दिलं नाही, इकडे येऊन बसले. म्हणजे काय? एकूणच तुझे दोनाचे 4 हात होणार. नाही रे, अजून तसं काही सांगू शकत नाही, कारण मुलगी शोधायची बाकी आहे. अरे मुलगीच सोड रे, सगळ्या गोष्टी योगायोग आल्या ना की आपोआप घडतात बघ. ते जाऊ बाकी, तू केव्हा करतोस लग्न? लग्न? छे, या आपल्या पातंत्र्यात पडायचं नाही रे आपल्याला. त्यापेक्षा एकटा जीव सदाशिव. काहीतरी तुझ्याकडे काम होतं, कसं झालं? काम? हा ते ना, ते मी सांगेन केव्हा तरी, पण आता काय आम्ही सांगतो ना ती मीच लक्षात ठेव. हल्ली निराधार मुली खूप फिरत असतात म्हणे मुंबईमध्ये. सगळ्यात असतात गळे पडू. अरे तू माझा चांगला मित्र आहेस म्हणून सांगतोय, नाहीतर तू आहेस कारणाचा अवतार. कोणीतरी येईल आणि दळीची भीक मागेल, तेव्हा सांभाळून. म्हणजे? अरे म्हणजे हल्ली सुंदर चेहऱ्याने जग भुलणार आहे. तू माझा चांगला मित्र आहेस म्हणून तुला धोक्याची कल्पना देतोय. नाही रे, असं नाही होणार, तू नको काळजी करूस. नमस्कार राजू शेठ. कोण शेठ? अरे शेठ लोकांच्या हातात अशी भाजीची पिशवी पाहिलेच का? शेठ बीट कोण नाही, सर्वसामान्य माणूस. म्हणजे बघा, श्रीमंत व्हायचं म्हणजे पूर्वजन्मीचं भाग्य लागतं. पूर्वीजन्मीचं भाग्य. आता जेवणाला लागा. तात्या उठले तर आठवडा करतील. जा जेवणाला लाग. सुशील भैया, तुला सांगून टाकता, तू लवकर लग्न कर. आलास लग्नावर? अरे मला स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय. जा कर लवकर. चांगला करा पण. बरं पराग शेठ, तुम्ही बसा, आम्ही होतो बावरची. ओके. काय रे सुशील, हल्ली राजू कामाला लागल्यापासून चांगला सुधारलाय ना? हो रे, बिचारा निराधार मित्र म्हणून जवळ केला. तोही माझ्यावर खूप प्रेम करतोय. अरे तुझ्यावर कोणी विश्वास ठेवा रे, पण स्त्रीचं काय? म्हणजे काय? स्त्रीबद्दल तुझं मत कायचं वाईट? अरे स्त्री म्हटलं ना की माझ्या तळपाची मस्तकात जाते, माझ्यातला येडा जागा होतो. बरं ते जाऊ दे, तुला काय त्याचं सांगून फायदाच नाही, कारण तू आहेस माहेरचा महासागर. बरं येऊ मी? अरे थांबा ना, 2 मिनिटं बस ना, मी लगेच आलो. ओके पण लवकर हा. बस मी थांबणार नाही जास्त वेळ. 2 मिनिटं. पराग म्हणजे ना परागच आहे, छप्पन धंदेवाला. यापुढे सुशील भैयाला सांगितलं पाहिजे, याच्यापासून जरा जपून वागा.
तशी दिसतेस बाई. तुझं नाव गाव इथेच शेजारी राहते. हे झाले ठीक आहे. नाव काय तुझं? नाव कुंदा. माहितीये कशाला तडफडत होतीस? अशीच दुसऱ्याच्या घरात घुसताना तुला लाज शरम वाटत नाही? काय झालं मी ते माझं म्हणजे आता आलं माझ्या लक्षात. तू सुशीलला भेटा आलीस ना? सुशील कोण सुशील? कोण सुशील? तो कार्टा असेलच आतमध्ये. सुशील, ए सुशील. अहो आत कोणीच नाही, मी एकटीच होते. म्हणजे तो तुझ्या पुरीत बाहेर गेला की काय? अहो नाही मी एकटीच होते, पण कोण सुशील? कोण सुशील? तुला तू त्याच्यावर प्रेम करतेस आणि तू मला मग विचारतेस कोण सुशील म्हणून? प्रेम करते? अहो कोणी सांगितले तुम्हाला? अहो मी करते. काय बोलते सरळ बोल माझ्या बरोबर. मी खरं सांगते, मी या घरात कोणाला जोडत नाही. तू मला देवगडचा मामा समजू नको. अगं मी चिपळूणचा तात्या आहे. चल बोल बर माझ्या बरोबर. मी येते. काम तिथे नाहीतर चांगल्या कोरोच्या तुझ्या. अहो हे बघा मला जाऊ द्या. अगं कुणाला न विचारता घरात घुसली आणि मला त्यामुळे पुन्हा काय विचारले? अरे वा तुझे. मी तुमच्या पाया पडते, मला जाऊ द्या. पाया दोघांनी पडायचे असतात, एकट्याने नाही. तेव्हा मी तुला म्हणतो सुशील आल्यावरती तू जा. जा बाई जा बस आले. राजू एक आज्ञा राजू. बोला तात्या सरकार. काय म्हणशील? पहिला ओळखतोस? कोण येईल? मला सुद्धा दिसते पण राजा कुठे? नंदी बैलासारखा मान काय डुलवतो? अहो तात्या ते तुम्ही रावण म्हणून हो म्हणाला. चल जायचो. हे काय घ्या. आता तुम्ही म्हणाला जा, मी चाललो. अरे जाताना तिला सुद्धा घेऊन जा. यांना कशाला? स्वयंपाक करायला. आपल्या खूप कुठली बाई तिला डायरेक्ट स्वयंपाक करा. मी तुला सांगितलं ना जा. जाताना हिला घेऊन जा. हो पण ते सुशील बाईला काय वाटले? मी सुशीलचा काका आहे. तेव्हा मी तुला म्हणजे हलवार लागेल तुला. जागेवर हो चला हो. ए सुंदराबाई तुला ऐकू येत ना? जा आमच्या खेळची रूम मध्ये. तुला ऐकू येतो ना? जा म्हटलं ना. ए सुंदराबाई जा म्हटलं ना की मारून बंद पडा. जा रे. बघ त्या स्वयंपाकाचं चांगला समजून सांग. मी त्या सावळीची चिटू देऊन येतो. जाय लक्षात घे. येतो मी. तात्यांच्या डोकं बिरलं काय कुणाच कुठली बाई? सुशीलच्या गळ्यात तर मारण्याचा विचार नसेल ना याचा? माझं तर डोकं विचार करून डोकं दुखायला लागलं. कोण कुठली बाई? तू डायरेक्ट स्वयंपाक करा. तुम्ही स्वयंपाक करायला त्याची गावची माणसे. यांना मुंबई म्हणजे गावच वाटतो.
काय? हो आले सहज बघा. तुमची भीती आहे का मला? हो माझी कशाला भीती असेल. आमचे तात्यासाहेब सांगून गेलेत त्यांच्या हुकमाशिवाय तुम्हाला कुठेही जाता येणार नाही. आणि मग मी बाहेर गेले तर तुम्ही काय कराल माझं? हो मी कशाला काय करू. मी जर इथून गेलात ना तर तात्या माझ्या 42 पिढ्यांचा उद्धार करतील हो. तेव्हा तुम्ही इथे जाऊ नका. पाहिजे तर ना इथे बस आहे बघा. मी झाडून मिळून देतो तुम्हाला मस्त इथे बसा. अहो, का मला त्या रोज मांडलंय? का माझा तो कोण बरा करताय? हो, पण मला कशाला सांगताय. त्यांच्या तात्यांना सांगा. बाबाला तुम्ही इथून जाऊ नका. पाहिजे तर मी तुमच्या पायात नाही नाही जाणार तुमचे तात्या येईपर्यंत. शपथ घ्या बघू. विश्वास नाहीये का तुमचा माझ्यावर? तुमच्यावर विश्वास आहे हो पण तुमच्या पाळण्यावर नाही. ठीक आहे येते शपथ. नाही जाणार तुमचे तात्या येईपर्यंत. झालं समाधान? आता कसं बरं तुम्ही इथे बसा. मी मस्त तुम्ही स्वयंपाक करतो. गरम डाळ गरम भाजी गरम भात मस्त तुम्ही इथे बसा. या बसा. तुमची दुर्बुद्धी सुचली आणि मी इथे आले. वाचवण्याच्या नादात आले आणि तात्यांच्या स्वतः आवडीचा तुमचा अवघडीचा आयुष्यात असा दुःखच आहे का? परमेश्वर तू तरी का असा खेळ मांडतोयस माझा? आयुष्य मला दुःख का तरी का देत नाहीयेस? तरी मी तुला सांगतो पण ऐकतो कोण? तात्या गावंडळ पावलट खाणारी आणि कसा तो इंजिनियर ना. तात्या मी कधी तुमचा अपमान केलाय का? ते अपमान जाऊ द्या बाजूला. तू या मुंबईमध्ये काय धंदे करतोस? एखादा तरी पत्ता लागून दिलास का मला? आता मी इथे आलो तेव्हा मला सर्व समजलं.
अरे समजून उमजून न समजा करू नकोस. मी काय म्हणता मला नाही कळत. तुला नाही समजणार. आता तुला आता मुद्देमाल पकडले मी. मुद्देमाल म्हणजे अरे समजून न समजल्यासारखं भाना करू नकोस. तुमचं का मला कळत नाही. तुला आता चांगलाच समजवतो. राजू, अरे काढ्या राजू. काय रे? बोला तात्या. अरे जेवण ना तयार आहे. काढ्या, मी जेवणाचा विचारलं तुला. मग काय नुसतं ते जेवण. अरे ती वस्तू तिथे आहे ना. कसली वस्तू? ती ना आहे आतमध्ये. बरं मी काय ते बघून घ्या. मी जरा नाट्यावरनं फिरून येतो. लवकर ये. येतो हा तात्या. आला बघ. नमस्कार मतरबुआ. पुढे म्हातार बुवाच्या पोरा. हो असे चिडता कशाला? अरे चिडू नाही तर काय करू. तुला तात्या, मामा, काका असं काही बोलता येतो की नाही? माफ करा. आली चूक. बरोबर आहे तुमचं. हो, झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची नाही. नंतर म्हणायची अरे सवारी म्हणून. सवारी नाही, सॉरी. अरे ते क्या बसा. मला बसायला वेळ नाहीये. आणि हो इथे सुशील सावंत कोण? हा, माझा पुतण्या. सुशेल, अरे सुशेल. हा तात्या. अरे बघ, हे पाहुणे कोण? मी जीवन कुंभोजकर. नमस्कार. नमस्कार. काही काम होतं माझ्याकडे. काम तसं काही नाही. पण इथे कोणी मुलगी आलाय का? मुलगी? तेही माझ्या घरी नाही का? मी फक्त विचारलं तुम्हाला. हो, आलीच नसेल तर असणार कुठे? मोठं बोलताय. तिला या घरात लपून काहीच उपयोग नाही. खरं खरं सांगा आणि तिला माझ्या ताब्यात द्या. हवा कुंभा. कुंभा नाही, जीवन कुंभोजकर. हो ते एवढं चिडताय कशाला? कुणाच्या घरात घुसता बिंदास आवाज करत सरळ सफेद प्रसारखे बोला. आणि का हो? मी माझ्या घरी एका मुलगीला लपून ठेवलंय. हे तुम्हाला कोणी सांगितलं? कळालं म्हणून इथपर्यंत आलोय. नाही तर इतर घराकडे गेलो असतो का मी? कोण मुलगी? तिचं नाव काय? कुंदा. पळाले ती. कुठून पळाले? माझ्या घरी नोकरीला होती. मी बाहेर गेलो असतो ना, माझ्या बायकोचा डोळा चुकून पळाले ती. तेव्हा तुमच्या बायकोचा डोळा कुठे लागला होता? सुशील, तुझ्याला तात्याला गप्प बसायला सांग. जरा शांत राहा भाऊ. आणि काय हो, ही मुलगी तुमच्या घरातून पळून का गेली? कारण तसं काहीच नाही. कारण नसताना कोणी अरे आता आलं माझ्या लक्षात. अरे हे काहीतरी मारझोड केली असणार म्हणून पळाले आपल्या घरी. तुम्ही तिच्या घरी तपास केला? घरदार नाही केला. आई वडील सुद्धा नाही. अगदी निराधार आहे ती. 2-3 वर्षाची असताना रस्त्याच्या कडेला भीक मागताना माझ्या आईने पाहिलं आणि तिला घरी घेऊन आली. जवळजवळ 16-17 वर्ष ती आमच्याकडे होती. गेल्याच वर्षी आमच्या आई वारली. यंदा कुंदाचं लग्न होणार पण कालच पळाली होती. आता आलं माझ्या लक्षात. जरा त्यांच्या लग्नाचा विषय ऐकून केला तिने पोमाला. नाही असं होतं का मला? तिचं लग्न होण्यापूर्वी तिचा तपास केला पाहिजे. नाहीतर माझ्यावरून जायची. तुमची अकृत होऊ नये म्हणून नावा तिचा शोध. म्हणूनच इथपर्यंत आलोय. आणि मला चांगली माहिती आहे तिथे सुशील सावंतच्या बेडरूम मध्ये लपले म्हणून. हे बघा जीवन, तुमची जर खात्री पडत नसेल तर हा माझा बेडरूम या चेक करा. चला.
ती माळी, तिकडे किचन, तिकडे सुद्धा चेक करा. सुशेल, अरे मला खूप भूक लागली. अजून राजू आला नाही. बघ तोपर्यंत मी मांडीवर आराम करतो. राजू आला की मला होतो. करा तुम्ही. घ्या जीवन, किचन मध्ये चेक करा. नाही त्याची काय आवश्यकता नाही. अरे भाऊ, तिला कोणी आधार देईल ना त्याचा सूट घेईल मी. ती जिथे कुठे असेल ना तिथे शोधून काढ मी. कसं मी साल्या हरामखोर, तू इथे या माझ्या सज्जन मित्राच्या घरी. अरे तुझ्या पापी पावलांनी तर मागायला नष्ट होईल. जा चालता होतो. मंगेश, सरळ बोल नाहीतर नाहीतर काय करणार आहेस तू? साल्या आतडे काढून हातात देत तुझी. मंग्या पॉकेट मार म्हणतात मला. अरे मंगेश, असं चिडतोस का त्याच्यावर? त्याने काय केलं तुझं? त्याला हा काय करणार आपलं वाकडं. पण याला पुन्हा इथं उभा करू नकोस. शिवाय कशाला आलास इथे? तुला शोधायला. उंदर शोधायला शरम नाही वाटत? मंगेश, पुढचं बोलू नकोस. हा? तुझ्या अब्रू आहे म्हणून? नालायक माणसं, अब्रू आहे का तुला? बघ मंगेश, तुला शांत ना भाऊ. नाही सुशील, याला प्रथम जा म्हणून सांग. नाहीतर तू किती सच्चा आहेस का ते चांगलं माहिती आहे मला. अरे तुलाच काय, या माझ्या मित्राला सुद्धा माहित आहे मी एक गडीवर गुंड आहे. मुंबईमध्ये बहुतेक सगळे पोलीस स्टेशन ओळखतात मला. मी खोटे धंदे करतो, पण तुझ्यासारख्या आई बहिणीची ओळख विसरलो नाही. म्हणजे तुम्हाला साध्या जास्त पुन्हा मला विनाकारण करू नकोस. चालता होतो. आणि हा तुमच्या इच्छा नव्हती हे तुला कोणी सांगितलं? त्याच्याशी तुला काय करायचं आहे? ठीक आहे, नको सांगूस. मला कल्ल्याशिवाय राहणार नाही. मला वेळेला आज सगळी पोरं तुझ्या हातावर घुसवेल. आणि तुला चांगलंच माहित आहे मांग्याची गॅंग काय चीज जायचे. तू दादागिरीची भाषा करू नकोस. तुझ्या बरोबर हात वाजे बोलावं लागेल. हे काय रे, तर तुझी मांडलेली बहीण रे. साध्या तू तिला मंगेश, हे पुढचं बोलणे ही तर तुझी इच्छा असेल तर चालता दोन असला कुंडा मंडा सापडायला हा काय विषय चालता नाही आहे. एका प्रतिष्ठित माणसाचं घर आहे. माहिती आहे मला. येतो हुसेन. शिवाय कमाला यार. असल्या माणसांना घरात घेतोस. अरे मी सुद्धा ओळखत नाही रे त्याला. तसं आमच्या तात्याने त्याला चांगलाच खडसवलाय. अरे भाऊ, मला खूप भूक लागली. अजून राजू आला नाही. आणि तुमच्या मुंबईवाल्यांचा वेळेचं महत्व समजणार. 10 वाजता उठायचे, 11 वाजता जेवायचे आणि 5 वाजता झोपायचे. आणि आमच्या गावठ्यांचा काही सुद्धा चालणार नाही. अरे हे नवीन कोण सोंग आले. हा माझा मित्र मंगेश. मंगेश, मंगेश, हे माझे तात्या. तुम्ही बसा गप्पा मारत. मी राजूला बघतो कुठेतरी असेल नाक्यावर. येतो मी. अरे लवकर या. मंगेशराव कुठे असता नोकरीला? मी नोकरी नाही करत. नोकरी करत नाही? कमाल झाली तुमची. काय करता तुम्ही? धंदा आहे माझा. गावात छान चाललंय माझं. वाह, छान चाललंय ना. बघ धंदा कसला करतोय? पॉकेट मार काय? तुम्हाला सांगायला लाज शरम वाटत नाही? बेशरम सारखे सांगतात. खरं सांगा लाज असली हो, धंदा आहे तो माझा पोट जाण्यासाठी. आणि भीक मागून खाण्यापेक्षा हे बरं. अरे भीक मागून खाणं परवडेल पण चोरी नाही. आपल्याला आवडत अशी भीक काय बाय. तुला कसं आवडणार? काशील मान आणि जाशील तुरुंगात ना, तेव्हाच तुला समजेल. हो तात्या, धंदा
त्याची म्हणते असायचीच हो. आमच्या ह्या सुशील गाढवाला त्या चोरांची सुद्धा मैत्री आहे. सुशील फार चांगला आहे तात्या. देव माणूस आहे तो. मी या जगात मी एकच गोष्ट पाहू शकणार नाही, ती म्हणजे सुशील दुःखी झाली. तात्या मी सुशीलसाठी माझा जीव सुद्धा देऊ शकतो. तुम्ही काय केली जाते त्याने तुझ्यावर? खरंच जादूगर आहे होतो. 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. चर्चगेटहून चालणार एका फास्टर मध्ये चढलो होतो मी. गाडीला गर्दी भरपूर होती आणि त्याच गर्दीचा फायदा घ्यायचा निश्चय केला. म्हणून बाजूला असलेल्या एका तरुणाच्या खिशात चालकाने हात टाकला आणि त्याचा पाकिट हस्त करतो माझ्या खिशात टाकला. पण माझी ही तास चालली. बाजूला असं एका म्हाताऱ्याने पाहिली. माझा हात धरला. मी बावरलो आणि पाकिटच्या तरुणाला म्हणतो, साहब आप अपना जेब देखो, पाकिट हे क्या. तेवढ्यात इतर लोकांनी मला मारायला सुरुवात केली. पण तोच तरुण हिरासारखा पुढे आला आणि बोलला, क्यों मार रहे हो उसको? छोड़ दो, मेरा पाकिट मेरे पास है. तेवढ्या दादर स्टेशन आलं. मला घेऊन जल्दीने खाली उतरला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, का करतोस तू असं? मी त्याचं पाकिट देत म्हणालो, परिस्थिती आई हॉस्पिटलमध्ये आजारी आहे. घरात 2 भावंड आहेत. त्यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू पाहिले. अरे देहचा महासागर कोण होता तो? तोच तुमचा सुशील. तर त्यावेळी त्यांनी खोटं सांगितलं नसतं तर मी तिथेच मारगाव तुरुंगात गेलो असतो. आता तरी तुला सुधारायला नको ठरलं. आता तरी नोकरी कर. नोकरी कोणाला करायची नाही. सर्वांच्याच नशिबात नोकऱ्या असल्या ते जगात चोरांचे प्रमाणच कमी झाले असते. जाऊ दे, तुम्हाला नाही करणार. तुम्ही जुन्या मनाची माणसं हो. बरं येतो मी. आणि हा सुशीलाला ती सांगा, येईल मी 2-4 दिवसात. आता इथे दुसरं कोणीच नाहीये ना? कोणीच नाही. अगं मी आहे ना. तेच म्हणते मी, तुमच्याशिवाय दुसरं कोणीच नाही. आता मला जाऊ द्या ना. सुशीलला काय वाटते? सुशील मी खरंच नाही ओळखत. मी आता भांबवून गेले हो. मला काय नाही सुचत आहे. पण म्हाताऱ्याला फसवण्याचा नाते पुढे झाला. तेव्हा मी म्हणतो सुशील आल्यावरती तू जा. अहो, एवढे कळकळीने सांगते, विनवणी करून सांगते, तरी तुम्हाला मोठं वाटतंय. अगं नेहमी खरं बोलणारा माणूस केव्हा तरी खरं बोलला तर त्याच्यावर विश्वास ठेवणार कोण? गाढवा राजू, तरी मी तुला सांगतो की बाहेर जाऊ नकोस म्हणून. इकडे तात्यांना भूक लागली असेल. होईल की नव्हता त्या? या कोण? सुशील, अरे तू सुद्धा या तात्याला शेंडी लावायला निघाला. अरे तुमच्या ओळखत नाही. पण तात्या खरं तुम्ही नाही ओळखत त्यांना. अरे पण ती तुला ओळखते. काय ग, ओळखतेस ना? अहो, असं काय करताय? मी यांना पाहिलं सुद्धा नाहीये. हो, आज का आमचा सुशील भैया म्हणजे दूधवाला, केळीवाला, भेलपुरीवाला भैया नव्हे बरं का. भैया म्हणजे भाऊ. मी त्याला लाडाने सुशील भैया म्हणतो.
हा कधी आले ते? आणि सकाळी 2 तास झाले त्यांना इथे येऊ. मग मला कशा नाही दिसल्या? तुला कसे दिसणार? तू ज्यावेळी स्वयंपाक करत होता तेव्हा ती बेडरूम मध्ये होती आणि तू बेडरूम मध्ये होता तो ती स्वयंपाक करत होती. तुमचं नाव काय म्हणलं? कुंदा. कुंदा? म्हणजे जीवन कुंभोजकर तुम्हाला शोधायला आलं होतं? हो. मग मग त्यावेळी बाहेर का आहात तुम्ही? मला त्याची भीती वाटत होती. घाबरून गेले होते मी. भीती? पण तुम्ही त्याला एवढे घाबरता का? काय सांगू तुम्हाला, ती एक म्हणजे दुर्दैवी कहाणीच आहे. तरी त्याच्या चेहऱ्यावर दिसतो खरा हरामखोर. मी तुम्हाला सगळी हकीकत खरं खरं सांगतो. पण तो तर सांगत होता की कुंदा ही तुमची मानलेली बहीण म्हणून. त्याच्याच आईने तुम्हाला लहानाचं मोठं केलं आणि लग्नाचा विषय काढता पळून गेलात म्हणून. नाही, एक खोटे आहे. हे बघा कुंदाबाई, तुमच्या बाबतीत जे काही खरं आहे ते आम्हाला सांगा. आपण सोडू हा पेच. हो, मी सगळं खरं सांगतो. लहानपणीचं मला काही आठवत नाही. मी कोण होते, कुठे होते, कुठून आले, माझं काय झालं, मला काहीच माहित नाही. जेव्हा कळायला लागलं, समजायला लागलं, तेव्हा कळलं की मी एक अभागी अनाथ रस्त्यावर भीक मागणारी मुलगी आहे. आज दरम्यान जीवनच्या आईने मला पाहिलं. त्यांना कोणी मुलगी नव्हती म्हणून त्यांनी मला घरी घेऊन गेले. जीवनचे बाबा तो लहान असतानाच हे जग सोडून गेले होते. जीवनच्या आईने खूप माया केली. मी तिथे 15 वर्ष जवळ लहानाची मोठी झाली. आई असेपर्यंत जीवन अगदी धाकट्या बहिणीसारखी माया करायचा माझा. पण आई गेल्यानंतर माझ्या दुर्दैवाला एक वेगळीच कलाटणी लागली. जीवन मला 50 लाखाला विकायला निघालं. 50 लाखाला? हो, कोण विकत देणार होतो तुला? उत्तरपणाची मालकी. त्याने मला टॅक्सीत बसवलं आणि पुलाव्याला घेऊन गेले. मी मालकिणी समोर जाताच मला पुढे काय घडणार याची कल्पना आली. म्हणून मी खिडकीच्या बाहेर पडले आणि वाट सुटते तिथे पळत सुटले. 2 दिवस मी रस्त्याच्या कडेला बिल्डिंगच्या आडोशाला कसे बसे दिवस काढले. नेमकं आज जीवनच्या मित्राने मला पाहिलं. मी त्याच्यापासून वाचण्यासाठी बेसुमार धावत सुटले. तोही माझा पाठलाग करू लागला. मी धावत त्याच्या घरापर्यंत आले. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मी तुमच्या घराचा आश्रय घेतला. म्हणून मी आज वाचले. नाहीतर त्या चांडळाने मला उलटण काढण्याच्या मालकिणीला विकून दिलं. ही अशी आहे माझी कहाणी. जाऊ दे. तुम्ही मला 2 तास तुमच्या घरात आश्रय दिला त्याबद्दल मी खूप आभारी आहे. पुण्याला जाणार कुठे? हे जाणार ते निश्चित नाही. पण इथून निघणं हेच माझं योग्यतेच आहे. नाहीतर ते हरामखोर तुम्हाला देखील त्रास देते. वाट सुटेल तिथे निघून जायचं. कपाळ मोक्ष येते मी. काम पुरे. काय वेगळं सांगणार आहात तुम्ही? अगं मी माया लागेल तुझं. तू माझी सून म्हणून राहशील. हो? हो.
माझी सून आणि माझ्या सुशीलची पत्नी म्हणून. पण मग तात्या हा निर्णय तुम्ही त्या गुंडांचं आव्हान स्वीकारलं मी. अरे पोलीस तशी मी होऊन देणार नाही. फक्त तुझा होकार हवाय मला. तात्या आता मी काय बोलणार उद्या जग काय मिळेल आपल्याला सुशील, जगाचा विचार करणारा मी माणूस नाही आणि तो सुद्धा करू नये. माझं काय चुकलं तर बोल, बिंदास बोल तू. तात्या नको असा विचार करू नका. माझ्यासारख्या अभागिनीसाठी तुम्ही अशा सज्जन माणसाचा बळी नका देऊ. त्याच्या विचार आम्ही केला. सुशील, तू तात्या आता मी काय बोलू लहानपणापासून तुम्ही मला लहानाचं मोठं केलं शिक्षण दिलं तुमच्या शब्दाबाहेर नाही मी लग्नाला तयार आहे. नाही सुशील, तू इच्छाबरोबर लग्न करू शकत नाही. बरा अरे पण का ते मी तुला सांगणार नाही. पण माझा एक चांगला मित्र आहे म्हणून सांगतोय, तिच्याबरोबर लग्न करून तू सुखी होणार नाही. काय हे कुणाला कळलंय? तुझं भविष्य मीच घडवलंय आणि मीच घडवणार आहे. तेव्हा 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 काय ते स्पष्ट बोल बरा. अरे आपण काय गोष्ट सांगणार. मला एवढंच सांगायचं तुला, तिच्याबरोबर लग्न करू नको. आणि केलंस तर आजपासून तुझी आणि माझी दोस्ती संपली म्हणून समज. यापुढे तू माझा दुश्मन आणि मी तुझा. एकतर मी मातीमोल होईल, नाहीतर तुला इच्छासोबत मी मातीमोल करीन. येतो मी. सुशील, शुभमंगल, सावधान. सुशील, अरे हा तात्या जिवंत असेपर्यंत तुला कुठल्याही गोष्टीची काळजी करायला नको. ये इकडे, इकडे ये. पुरे तू सुद्धा इकडे ये. ये इकडे. याच्या पुढे दोघांनी सुखाने संसार करा. मग तुम्ही कसला विचार करता? येत आहे ना या दोघांच्या लग्नाला?